नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. 27 गावातील 3600 हरकतीवर सुनावणी, वेगळी महापालिका बनवण्याची मागणी. 27 गावांना वगळून नव्याने महापालिकेची प्रभाग रचना करा, अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रभाग रचना यादी प्रसिद्ध केली आहे. त्यासंबंधित चुका असल्यास नागरिकांनी हरकती घेऊ शकतात. त्याप्रमाणे असंख्य हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. तर 27 गावातील नागरिकांच्या 3600 हरकती दाखल झाल्या होत्या. 11 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की 27 गावातील 3600 हरकती दाखल करण्यात आलेल्या होत्या. आयुक्त समोर सुनावणी झाली. आमच्या हरकतींची दखल घेतली. आम्ही आयुक्त यांना सांगितले की 27 गावे वगळून नव्याने प्रभाग रचना करा. आमच्या 27 गावांचा समावेश करू नका. 27 गावांची नवीन महापालिका बनविणे, अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ. परंतु जर महापालिका प्रशासनाने निवडणुका घेतल्या तर त्याचा परिणाम भोगावे लागतील, असे सांगितले. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, मनसेचे प्रकाश भोईर, काँग्रेसचे संतोष केणे, रमेश म्हात्रेसह 27 गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 27 गावातील नागरिक वेगळी महापालिका बनवण्यासाठी आता दंड थोपटले आहेत. त्यामुळे आता महापालिका निवडणूक पुढे जाणार का नव्याने प्रभाग रचना करणार याकडे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. जो विषय होता प्रत्यक्षात ते सिद्ध झालं. 3742 हरकती आहेत, मान्यही झालं. सगळ्यात पहिला तो विषय होता. आणि दुसरा विषय असा होता, या अगोदर 27 गावांचा विषय होता, ज्या गावांची प्रभाग रचना कंप्लीट वेगळी होती. परंतु यावेळेस ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे बऱ्याच गावं किंवा बराच मूळ जी महानगरपालिका होती त्यांची देखील काही भाग हा त्या 27 गावांचा समावेश केलेला आहे. भविष्यात हा विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि जर सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय लागला तर भविष्यात तो प्रॉब्लेमॅटिक विषय होतो. आणि ही गोष्ट आमच्या सगळ्या मंडळींनी लक्षात आणून दिली आहे साहेबांच्या, आणि त्यांनी ते मान्य केलं. आणि तशा प्रकारचे प्रोसिजर किंवा तशा प्रकारचं हे निवडणूक आयोगाला ते देतील अशा प्रकारचं त्यांनी शब्द दिले. सर, आपण जर बघितलं तर ओव्हरलॅपिंग जो विषय होता तो महत्त्वाचा होता. यावर आयुक्तांनी काय होतं, यावर त्यांनी मान्य झालेलं आहे, झालेलं आहे. आणि तशा प्रकारचं ते निवडणूक आयोगाला पत्र देखील देणं आणि कळवण्यात येईल. आपण जर बघितलं तर संघर्ष समिती ही नेहमी घंटाना मात्र मागच्या वेळी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र जो वाढीव प्रभाग रचनेचा जो निधी आहे तो आला नाही आणि विषय जो आहे हा प्रलंबित ठेवलेला. यावर आता आपण काय तोडगा काढणार? बघा, जे चांगलं सांगितलं. ऑलरेडी त्यांना ज्या हव्या असलेल्या सोयीसुविधा ह्या मिळत नव्हत्या. अगोदरही मिळालं नाही, आत्ताही मिळत नाही. आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला ह्या महानगरपालिकेशी दूर ठेवा, वेगळं करा, आमची वेगळी महानगरपालिका बनवा, ही त्यांची मागणीही रास्त मागणी. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.